ते हंबा हंबा डंबा हंबा ते कसं सुचलं म्हणजे तुला की हे घेतलं पाहिजे आपण स्टार्टिंगला? नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोमन. आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हंबा हंबा रंबा रंबा डंबा डंबा. हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा. आय एम दी ओनली रोस्टर जो ट्रेंड केल्यावरच व्हिडिओ बनवतो आणि रोस्टिंगच करतो, पण अशी पण मापं काढायची कामं करतो. मग आपण आता अशा मुद्द्यांची मापं काढू जी थोडी जास्ती गरजेची आहे. काही गोष्टी चालतात, ज्या नाही चालत त्यातनं आपल्याला कळतं. काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणं खूप गरजेचं आहे. माझ्या आई आणि बाबा दोघांना खूप वाचायची सवय. माझ्या घरी आजपर्यंत 3.5-4 हजारापेक्षा जास्त पुस्तकं असतील. आमच्याकडे कपड्यांची कपाटं कमी आहेत आणि पुस्तकांची जास्ती आहे. तर तुझ्या मते एक उत्तम प्रकारचा सनातनी व्यक्ती कसा असावा? तुला सांगतो, खूप रोस्टर्सला स्वतःहून पण लोकांची ऑफर येतात की तुम्ही आम्हाला रोस्ट करा, आमचं एक गाणं नाही आलं रोस्ट करा, आमची मूवी येते आमच्या मूवीच्या ट्रेलरला रोस्ट करा. मुळात आपण कोण आहोत, आपण इथे का आहोत, आपण हे का करतो, हे बेसिक प्रश्न पडले पाहिजे माणसाला. पण आता जे मध्ये एक आंदोलन बघितलं आम्ही महाराष्ट्रामध्ये झालं की धार्मिक स्थळांच्या वरती जे भोंगे लागतात ते बंद झाले पाहिजेत. मग ते मंदिर असो मस्जिद असो सगळीकडं ते ॲप्लाय करा असं लोकांचं म्हणणं होतं. यावर तुझं काय टेक आहे की ते बंद झालेच पाहिजेत का? आणि हे फक्त त्यांना लागू नाही होत, हे आपल्याला पण लागू होतं. सरकारने ना पहिले सरकारचं काम करावं. पहिले ना तुम्ही पहिले खड्डे नका देऊ. तुम्ही आमच्याकडनं गाडी घेताना टॅक्स घेतात ना, हे जे तुम्ही आयडिओलॉजिकल चोळण करताना ही खूप नंतरची, कारण यात तुम्हाला काय करायचं नाही आहे. कोणताही पॉलिटिकल लीडर येऊन चांगले भोंगे खाली करा, आम्ही जाऊन आंदोलन करू, प्रेशर टाकू आणि ते भोंगे. याच्यात गव्हर्नमेंटने काय केलं? काय होतं, मी तुला म्हटलं ना, आपण अशा कंडिशनिंगमध्ये राहतो की जिथे एव्हरीथिंग बिकम्स पॉलिटिकल अँड वन्स इट इज पॉलिटिकल इट इज ऑफ नो सेन्स. आपल्याकडे ना गव्हर्नमेंट सिरियस आहे ना लोक सिरियस आहेत. मग आपण कबुतरावरनं भांडू, आपण हत्तीवरनं भांडू, आपण भोंग्यांवरनं भांडू, हेच करत राहणार. मग हे कोण करणार? कोल्हापूरच्या हत्तीणीवरती या मुद्द्यावरती पण व्हिडिओ बनवला, त्यामध्ये पण मी हे बोललो की मुद्दा हत्तीणीचा नाही आहे, पण तुम्ही हत्तीणीसाठी एकत्र आले ना. पण मग सरकारकडे अशी फॅसिलिटी नसणं हा जास्त इम्पॉर्टंट मुद्दा आहे. ते वंताराला दिलं, ते वंतारानंतरचा मुद्दा आहे तो. मी त्या व्हिडिओमध्ये हा पण मुद्दा मांडला ना की मग जर उद्या सरकारकडे शाळा चालवायची कुवत नसेल तर तुम्ही प्रायव्हेट माणसाला पूर्ण देशाची शिक्षण व्यवस्था द्याल का? मग आता ह्यात कुठेतरी पॉलिटिशियन लोक ब्रेन वॉशिंग करतात का लोकांचं? अरे पॉलिटिशियन लोक ब्रेन वॉश करतात का नाही? नाही, तुम्ही का ब्रेन वॉश होता मित्रा? पॉलिटिशियन्स आणि प्रॉस्टिट्यूशन हे जे दोन धंदे आहेत ते आपल्याकडे आधीपासून आहेत. तर व्हॉट डू यू थिंक की प्रॉस्टिट्यूशनला इंडियामध्ये लिगल केलं पाहिजे का? समाजामध्ये आज जेंडर इक्वलिटी खरीच आहे का? तुला माहिती आहे, स्त्री पुरुष समानता कधीच नाही येऊ शकत. इट इज जस्ट नॉट पॉसिबल. मला तुला असं विचारायचं की तुझ्या लाईफमध्ये कसा, म्हणजे कधी लाईफमध्ये असा लोएस्ट फेज आला होता का जिथे तू थोडं तरी लो फील केलंस किंवा लोनली फील केलंस, एकटा असल्याचं असं तुला फील झालं? ब्रेकअप असेल किंवा दुसरी कुठली गोष्ट? आय टेल यू फर्स्ट टाइम ऑन कॅमेरा सांगतो की मी कुठे बोललेलो नाही आहे. आय हॅव स्पेंड लॉट ऑफ टाईम क्राईंग, लॉट ऑफ टाईम. आय हॅव क्राईड सो मच